अकोला शहरातील लहान उमरी परिसरात वीर भगतसिंग यांच्या पुतळ्यासमोर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे। या प्रकाराला राष्ट्रपुरुषांचा अवमान असल्याचे म्हणत संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। अकोला शहरातील लहान उमरी भागात असलेल्या क्रांतिकार वीर भगतसिंग यांच्या पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे समोर आले आहे। संपूर्ण परिसर कचऱ्याने वेढलेला असून नागरिकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। स्थानिकांच्या मते हा केवळ स्वच्छतेचा प्रश्न नसून देशासाठी बलिदान देणाऱ्या महान क्रांतिकारकाच्या स्मारकाचा उघड अवमान आहे। परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरल्याने नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे। नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे पुतळा परिसराची तात्काळ स्वच्छता करण्याची मागणी केली आहे। तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, नियमित तपासणी यंत्रणा सुरू करणे आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय संबंधित स्वच्छता कंत्राटदाराने कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल करून करार रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। दरम्यान या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। देशाचे शहीद वीर भगतसिंग यांच्या पुतळ्यासमोर भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक हरीश काळे यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या पुतळ्यासमोर कचरा टाकला। याचा निषेध म्हणून आम्ही सिव्हिल लाईनला त्यांची तक्रार दाखल केलेली आहे। तरी कंत्राटदारावर आणि हरीश काळेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, नाहीतर आम्ही अतिशय तीव्र आंदोलन, याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन शिवसेना युवसेना स्टाईल करू।